अत्याचार होतोय आणि सगळ्यात घृणास्पद कोणती गोष्ट असेल तर हिंदुत्वाच्या नाऱ्या देणाऱ्यांनी हिंदू संस्कृतीची विटंबना, भारत मातेची विटंबना तिथं केली. महिलांशी जे वर्तन झालं ते त्या भारत मातेची विटंबना आहे बरं. ज्या पद्धतीनं महिलांना बांबू ज्या पद्धतीने पाठवून काय करत होते ते लोक मारत होते किंवा आणखीन काय करत होते ते तुम्ही सगळ्यांनी ती विकृत भूमिका या गृह खात्याच्या लोकांनी घेतली. त्या विकृतीचा पण प्रचंड राग आहे बरं. आणि म्हणून अशा वेळेला निव्वळ शब्दांनी आदित्यजींनी उद्धवजींनी पाठिंबा दिला नाही तर त्याच्या पलीकडे इथं आदित्यजी ठाकरे आणि अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी तरुणाईची आंदोलनं झाली. ती पाहिल्यानंतर दिल्लीला कळलं की दिल्लीच्या तख्त्याला महाराष्ट्र सुद्धा धक्का देतोय जबरदस्त. आणि मग राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र जोरदार सुरू झालं. लोकसभेचं अधिवेशन आपण बघतोय की शिवाजी पार्क या परिसरामध्ये आता हळूहळू नेते देखील जमतायत. दुसरी दृश्य आपण बघतोय मोठ्या गर्दीची. सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अपडेट्स आणखी देत आहेत. सूरज, आता गर्दी मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे. आता प्रतीक्षा आहे अर्थातच दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणी येण्याची. आदित्य ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, या दोघांनी देखील मोठ्या प्रमाणावरती तरुणाईला आवाहन केलेलं आहे. तरुणाई मोठ्या संख्येने जमलेली दिसते. काय नेमकी प्रतिक्रिया आहे? वेगवेगळे पोस्टर्स देखील या तरुणांच्या हातात आहेत. सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याकडून अपडेट जाणून घेतोय. सूरज, वेगवेगळे काही क्रिएटिव्ह असे पोस्टर्स घेऊन तरुणाई रस्त्यावरती आलेली आहे. काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं? सूरज यांच्यासोबत आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न काही वेळानं करूया. निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी देखील या शिवाजी पार्कच्या परिसरात आहेत आणि ते देखील आपल्याला अपडेट्स देतील. तिरंगा आणि पोस्टर्स हातात घेऊन हा तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावरती दिसतोय. निलेश, काय म्हणणं आहे नेमकं या तरुणांचं? यामिनी आता तरुणांची मोठ्या प्रमाणामध्ये संख्या जी आहे ती वाढायला सुरुवात झालेली आहे. मी सध्या शिवाजी पार्क मैदानाच्या अगदी सुरुवातीला आहे. दादर स्टेशनकडून शिवाजी पार्क मैदानाच्या दिशेनं जाणारी ही संपूर्ण गर्दी जी आहे ती आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई जी आहे ती आजच्या या आनंद उत्सवामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहे. वेगवेगळे आकर्षक पोस्टर्स देखील त्यांच्या हाती आहेत आणि प्रधानांचा राजीनामा झाला असला तरी पुढचं नेमकं काय पाऊल असणार आहे ते देखील थोड्या वेळातच या ठिकाणी स्पष्ट होताना दिसणार आहे. या आंदोलकांचं स्पष्टपणे म्हणणं होतं की मागच्या 26-27 दिवसांमध्ये प्रधान यांचाच राजीनामा हवा आहे, अन्यथा आम्ही माघार घेणार नाहीये. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा दिला आणि त्यानंतर एकच जल्लोष जो आहे तो या तरुणाईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साधारणपणे 11:30-12 वाजता हे सर्व जे आंदोलक जे आहेत ते मैदानाच्या एकत्रित येताना आपल्याला दिसतील आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषाचं जे आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे. आता मुंबई पोलिसांच्या वतीनं जो बॅरिगेड्स आहेत तो लावून या ठिकाणचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे गाड्यांसाठीचा बंद करण्यात आलेला आहे आणि केवळ या ठिकाणी जे आंदोलक येत आहेत, जे तरुणाई येते आहे त्यांच्यासाठी हा रस्ता जो आहे तो मोकळा करून देण्यात आलेला आहे. संख्या जी आहे ती हळूहळू वाढताना दिसते. पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये संपूर्ण हा जो परिसर आहे तो आपल्याला भरलेला दिसणार आहे. आपण या सर्व येणाऱ्या तरुणांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोस्टर्स देखील त्यांच्या हातात आहेत. पोस्टर्स काय ते जाणून घेणार आहोत. आपके हात में पोस्टर्स है, क्या है उस पे लिखा है, क्या कहेंगे आप? आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक ठिकाणी या ठिकाणी आहेत कॅमेरामॅन या ठिकाणी पोस्टर्स घेऊन वेगवेगळे लोक तरुण आहेत ते येताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. क्या कहना है आपका? आज हम लोग खुशी भी मनाने आए हैं प्रोटेस्ट के लिए और कल जो भी फैसला हुआ है उसके लिए हम लोग काफ़ी खुश हैं और इस वजह से हमारी जो डेमोक्रेसी है वो सेफ्ड है. और ये जितना भी प्रोटेस्ट इतने दिन से चला है उसके लिए आई वुड बी थैंकफुल ऑफ द फोर्थ पिलर दैट इज़ मीडिया. उन्होंने काफ़ी सपोर्ट किया है हम सभी को, इसीलिए और डिजिटल मीडिया भी जिस ये प्रोटेस्ट इतना आगे तक हम लेके जा पाए और ये यूथ को एनकरेज भी कर पाए और रियलिटी और मिथ में हम सब फर्क दिखा पाए. थँक्यू. पर पाहतोय अशा पद्धतीने त्यामुळे हळूहळू मोठ्या संख्येने तरुणाई सध्या शिवाजी पार्कामध्ये जमतीये. हा सगळा जो